नमस्कार. बँकर सोलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. अचानक ही निघालेली ट्रिप आहे. आम्ही ठरवलं होतं की कुठेतरी जायचं. एक दिवसाची सुट्टी होती, ज्यामध्ये आम्ही ठरवलं की कर्नाटक, जे की जवळपासच आहे आमच्यापासून, तर तिथं जायचं. मग कुठं जायचं, तर बिदरला जायचं. बिदरमध्ये भरपूर ठिकाणं आहेत, जे की नरसिंह मंदिर, बिदरचा किल्ला, पापनाश मंदिर आणि गुरुद्वारा. शेवटी मैलार करून आम्ही परत आलो, ज्यामध्ये पहिल्यांदा गेलो होतो आम्ही नरसिंह मंदिरला. हे जे मंदिर आहे, हे जवळपास 5 किलोमीटर अंतरावर आहे बिदरपासून, आणि जे की भगवान विष्णूचाच एक अवतार आहे. यामध्ये आपल्याला माहितीच आहे की भगवान नरसिंह यांनी भक्त प्रल्हाद, जे की आपले भक्त होते त्यांना वाचवण्यासाठी हिरण्यकशिपू नावाचा जो राक्षस होता याचा वध केला. त्याच्यानंतर नरसिंह भगवान यांनीच एक झारसूर, म्हणजेच त्याला दुसरं नाव होतं जलासूर, या राक्षसाचा वध म्हणजे ह्याला हरवलं. आणि त्याच्यानंतर त्या जलासूर राक्षस जो होता, त्याची एक इच्छा होती की शेवटी तो मरणाला टेकला. त्यावेळेस त्याची इच्छा होती की भगवान तुम्ही इथेच स्थायी राहावं, इथंच राहावं या गुफेमध्ये, जेणेकरून त्याचे जे भक्त होते भगवान नरसिंहाचे, त्यांना तिथे दर्शन घेण्यासाठी येतील. त्याच्यानंतर भगवानंतांनी तिथे राहण्याचं ठरवलं आणि तिथेच ते वास करू लागले. मंदिराची अशी एक खासियत आहे की भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी, म्हणजेच नरसिंह भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी 300 मीटर लांबीचं एक गुफा आहे, ज्यामध्ये 4 ते 5 फूट उंच असं, म्हणजे आपल्याला पाण्यातून जावं लागतं 4 ते 5 फूट, जे की आपल्या बघू शकता आपल्या जवळपास गळ्यापर्यंत येईल समजा ते पाणी, आणि ज्यातून आपल्याला ते मंदिरापर्यंत जायला लागतं. मंदिरात गेल्यानंतर आपल्याला समोरच दिसतं की भगवान नरसिंह आहेत, ज्यांना की आपल्याला खाली बसून पाहायला लागतं, तेव्हाच आपल्याला ती मूर्ती आपल्याला दिसते भगवंताची. आणि यामध्ये व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. आणि बघा, त्याच्याच भगवंताच्याच बाजूला एक पिंड आहे भगवान शिवाची, जी की जलासूर राक्षस भगवान म्हणजे शिवजीचा भक्त होता, तो त्याची पूजा करायचा. तर अशी आख्यायिका आहे आणि खूप सुंदर मंदिर आहे. आपण नक्कीच पाहायला जावं असं मला वाटतं. या मंदिराबद्दल हे बघा, तुम्ही पाहू शकता इथं मंदिरामध्ये आम्ही थोडासा व्हिडिओ काढलेला आहे, जिथे की आपल्याला भगवंताला पाहण्यासाठी, नरसिंह भगवंताला पाहण्यासाठी आपल्याला थोडंसं खाली वाकून पाहायला लागतं. आणि परत येण्यासाठी सुद्धा हाच रस्ता असल्यामुळे आपल्याला पाण्यातूनच यावं लागतं. आणि पहिलं कसं होतं, पाणी थोडंसं गढूळ जरी असलं तरी या पाण्याची खासियत अशी आहे की तिथले लोक म्हणतात की या पाण्यामुळे